वरी बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार हक्काची घरं। 2 पुनर्वसित इमारतीमधील 556 घरांचा ताबा मिळणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार चाव्यांचं वाटप। बीडीडी चावी वाटपाच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार आदित्य ठाकरे अनुपस्थित। भाषणाच्या यादीमध्ये नाव नसल्यानं नाराज असल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत मंचावर बसणं टाळलं। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटरच्या विहार क्षेत्र 4 पाचेरी भुयारी मार्गाचा आज मुख्यमंत्री करणार लोकार्पण। उद्या रात्रीपासून कोस्टल रोड 24 तास खुला। कबुतरांबाबत हायकोर्टाचा निर्णय पाळायलाच हवा। राज ठाकरेंचं वक्तव्य। जयमुनींनी कोर्टाचा अपमान करू नये, आंदोलनकर्त्यांवर कारवाईची भूमिका। ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आणखी एक पाऊल पुढे। बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज एकत्रित बैठक। माधुरी हत्तीणीसाठी नांदणी मठ राज्य सरकार आणि वनतारा पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही। याचिकेला विलंब होणार असल्यानं उच्चस्तरीय समितीकडे मागणार दाद। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आयरामांपासून सावध राहावं, गोविंदगिरी महाराज यांचा सल्ला। गंगेप्रमाणे प्रदूषित होणं टाळण्याची भूमिका। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये घोळ। तब्बल 25,820 मतदारांची नावं 2 वेळा नोंदवली गेल्याचा गंभीर प्रकार। चंद्रपुरातील घुग्गुस गावात एकाच घरात 119 मतदारांची नोंद। मुंबईत दहीहंडी सोहळ्यात भाजपकडून ऑपरेशन सिंदूरवर भर। ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग, परळ, शिवडी भागात भाजपकडून बॅनरबाजी। आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचलं। पेशव्यांनी केलेलं कृत्य साने गुरुजींनी मांडल्याचा व्हिडिओ स्टेटसला टाकला। तटकरेंची आता उलटी गिनती सुरू होणार। मंत्री भरत गोगावले यांचा खासदार सुनील तटकरे यांना इशारा। 2.5 वर्षांचं मंत्रिपद सोडलं तर पालकमंत्रीपद कायचीच, गोगावलेंचं मोठं विधान। ऑपरेशन सिंदूरमध्ये युद्धासाठी वापरलेली मिसाईल आणि ड्रोन नागपूरमध्ये बनवल्याचा अभिमान। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार। वादग्रस्त सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादीमध्ये बढती। प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती। छावाच्या विजयकुमार घाडगेंना मारहाण केल्याप्रकरणी झाली होती पदावरून हकालपट्टी। तटकरे यांना राज्यात फिरू देणार नसल्याचा घाडगेंचा इशारा। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची फसवणूक। मराठा प्रवर्गात नसताना कागदपत्रामध्ये फेरफार करून लाटलं कर्ज। 3.82 लाखांचं अनुदान आणि लाखोंचा अपहार। मुंबईतील कबूतरबंदी वादानंतर आता पुण्यातही महापालिका आढावा घेणार। कबुतरांमुळे मानवी जीवाला धोके असल्याचं महापालिकेचं हे पाऊल। संभाजीनगरमध्ये अपात्र लाडक्या बहिणींची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू। 1,04,000 महिला पडताळणीच्या फेऱ्यात। भाजपाच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई हायकोर्टामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती। विरोधानंतरही राष्ट्रपतींकडून नियुक्तीचे आदेश जारी। स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी। सरकारी कार्यालयांपासून मंदिरापर्यंत रोषणाई। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला एलईडी लाईट्सची तिरंगी झळाळी। अखंड भारत संकल्प दिनानिमित्त नागपूरमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी गायलं वंदे मातरम गीत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांकडून सामूहिक गायन। बीडमधील मस्साजोगच्या सरपंच वर्षा सोनवणे यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं पंतप्रधानांकडून निमंत्रण। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वर्षा सोनवणे यांची सरपंचपदी निवड। सुप्रीम कोर्टानं दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या निर्देशानंतर स्थगिती देण्याच्या याचिकेवर निकाल राखून ठेवला। यापूर्वी दिली होती खाऊ घालायला परवानगी। मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाची हजेरी। पुढील 3 तासात मुंबईसह उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्याला 16 ऑगस्टपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। रत्नागिरीमध्ये सकाळपासून पावसाची संततधार। आठवड्याभर पाऊस राहणार असल्याचा अंदाज। हिमाचल प्रदेशमधील किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे अचानक पूर। पुरामुळे पूलही वाहून गेला। लष्कराकडून बचाव कार्य।
मासेमारीच्या पहिल्या हंगामात सरंगा घोळ माशांची लॉटरी. राजमासा पापलेटच्या उपलब्धतेबाबत मच्छीमारांमध्ये चिंता. श्रावणातही माशांचे दर वधारलेलेच. स्वातंत्र्य दिनापासून पुण्यात गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटाला मेट्रो धावणार. मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकरांची माहिती. प्रवाशांच्या संख्येतही होतीये वाढ.